नमस्कार, मी प्रतीक्षा तायडे. तुम्ही पाहता महाराष्ट्र प्राईम टीव्ही. मिडल ईस्टमध्ये, इराणमध्ये आता जे पण युद्ध चालू आहे, त्याचा कुठेतरी भारताला परिणाम होताना दिसतोय. तर आपल्यासोबत आहे मार्केट यार्डचे सुप्रसिद्ध दिल्ली फ्रूट एजन्सीचे मालक. दादा नमस्कार. मिडल ईस्टमध्ये दादा आता जे युद्धामध्ये आपले जे सफरचंदचे कंटेनर अडकले आहे, तर त्याचा निर्यातवर काय परिणाम होताना दिसतोय? अस्सलाम वालेकुम, नमस्कार. मी पहिले तर इराणचे धर्मगुरू आणि सुप्रीमो लीडर आयतुल्ला खामेनी साहेब यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो. आमचं जे इराणचा ॲपल होता ते 120-130 रुपये होलसेलला चालू होतं. आता ते गेलं 180 पर्यंत, 180-200 रुपयेपर्यंत. आणि अजून हे युद्ध थांबलं नाही तर 250 ते 300 पर्यंत पण भाव जाण्याची शक्यता आहे, जेणेकरून गोरगरीब लोक आणि मिडल क्लास लोक ते खाऊ खाऊ पण शकत नाही, म्हणजे एवढे रेट वाढणार. आणि दादा आतापर्यंत म्हणजे किती टन आणि किती म्हणजे टन असा म्हणजे अडकला असेल गोदामामध्ये अंदाज? आता कमीत कमी एक 2000 कंटेनर तरी, 1500 ते 2000 कंटेनर तरी भारतीय व्यापाऱ्यांचे तर कोल्ड स्टोरेज इराणचे कोल्ड स्टोरेजला असणार. आणि 1000-1200 कंटेनर तर 500-600 कंटेनर तर आपले बंदर अब्बास इराण पोर्टवर असणार, जे अडकलेले आहे. आणि याच्यामध्ये की हे जे कंटेनर हे जे लॉंग टाइम जास्त दिवसापर्यंत चालत राहिलं तर ह्याचा जे गोदामामध्ये अडकलेले सफरचंद वगैरे आहेत तर ते खराब होण्याचे चान्सेस आहे का? म्हणजे खराब होऊ शकतं का? 100% खराब होऊ शकतं. आणि म्हणजे त्याची कॅपॅसिटी असती 2 ते 3 महिने कॅपॅसिटी असती सफरचंदाची. आणि ते आम्ही नोव्हेंबरमध्ये खरेदी केलेलं आहे. नोव्हेंबरमध्ये हार्वेस्टिंग होतं इराणमध्ये, तेव्हा आम्ही खरेदी केलेलं आहे, ऑक्टोबर ते नोव्हेंबर. तर आता ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, आता फेब्रुवारी, 4था महिना लागलाय. त्यामुळे त्याची आता आहे ना, हे आमचं बिझनेस डे असतं, म्हणजे दिवस असतात, व्यापाराचा टाइम असतो. आणि रमजानमुळं म्हणजे ह्याच टायमाला आम्ही बरोबर त्याला मागवतात. आता हे वॉर चालू झाल्यामुळं ते सर्व तिथं अडकले आहे. आणि व्यापारी म्हणजे खूप ह्याच्यात पुढे जाऊन, जर का हे युद्ध थांबलं नाही तर आमचा व्यापारी वर्ग खूप अडचणीत येणार. नक्कीच. दादा आता रमजानचा महिना देखील चालू आहे. फळ फ्रूट जास्त प्रमाणात घेतले जातात आणि फळ फ्रूट मध्ये परिणाम म्हणजे दिसून येतोय का? हो मॅडम. आता बघा, इम्पोर्ट एक्सपोर्ट चालू होतं तेव्हा कलिंगडाचे जे रेट होते 20 ते 25 रुपये, पार 30 पर्यंत गेले होते. आता 10 रुपयापासून 15 रुपयेपर्यंत कलिंगडाचे बाजार गेले, इम्पोर्ट एक्सपोर्ट बंद झाल्यामुळे. आता द्राक्षांचं पण खूप मोठं नुकसान आहे, कारण की द्राक्षे पण खूप प्रमाणात गल्फ कंट्रीला एक्सपोर्ट व्हायचे इथनं, ते पण थांबलं. आणि त्याची आता दिवसेंदिवस ते तयार होण्याची क्षमता वाढली, म्हणजे ते आता जाऊ पण शकत नाही, कारण की 10 दिवस झाले, 8 तर दिवस झाले हे चालू होऊन, युद्ध चालू होऊन. तर द्राक्षेचं खूप मोठं नुकसान आहे. आणि त्या संग केळी झाली, केळीची पण 40 ते 50 दिवस कॅपॅसिटी असते. तर ते पण आता थांबल्यामुळं तर आता पोर्टवर 1000 ते 1200 कंटेनर केळीचे पण थांबलेले आहे. आणि तिथं बंदर अब्बासवर ते पण 500-600 कंटेनर तिथं पण आमच्या भारतीय व्यापाऱ्यांचे अडकलेले आहे. तर हे खूप मोठं नुकसान आहे मॅडम आमची. नक्कीच. आणि ही परिस्थिती आता जास्त म्हणजे जास्त दिवस चालली, ही जी गंभीर परिस्थिती आहे जास्त दिवस चालली, तर ह्याचा निर्यातीवर काय परिणाम होईल? निर्यातीवर खूप मोठा परिणाम होणार मॅडम, कारण की आमचा धंदाच संपणार. कारण की खूप मोठं आता हे 3 ते 4 महिने फक्त ऍपल असतं, इराणचंच असतं जास्त प्रमाणात. भारतीय ऍपलचं पण पीक असतं जे ऑगस्ट पासून सप्टेंबर-नोव्हेंबर पर्यंत असतं, सप्टेंबर पर्यंत असतं. त्याच्यानंतर जे पीक येतं ते इराणचंच पीक येतं. 3 ते 4 महिने आम्हाला पूर्ण फ्रूट ऍपल आम्हाला ऍपलमध्ये ते पूर्ण भारताला सपोर्ट करतो, म्हणजे खूप त्याचा मोठा सपोर्ट असतं. आता ते संपलं म्हणजे ऍपल खूप महाग होणार आणि भेटणार नाही, म्हणजे इतर फळं देखील महाग होण्याचे चान्सेस आहे? म्हणजे तिथनं येणारे जे फळं आहे ते महाग होणार, जसं काय ड्रायफ्रुट्स आहे आणि
तिकडनं ऍपल येतात ते तर महाग होणार, मग किवी येते ते पण महाग होणार. तर तिकडनं येणारे जे फ्रूट आहे ते महाग होणार मॅडम, आणि इथून जे जाणारे जे फ्रूट आहे ते स्वस्त होणार, कारण की आपल्याला इथनं एक्सपोर्ट नसणार तर कोण घेणार माल. तर त्याचे आता भारत हे कृषी प्रधान देश आहे, त्यात जे म्हणजे आपल्या भारतात सर्वात जास्त पीक फळांचं आपल्या इथनं निर्यात होती. म्हणजे तेच नसणार तर आमच्या शेतकऱ्यांना खूप मोठा लॉस होणार आहे. नक्कीच. तुम्ही जसं पाहिलं मिडल ईस्ट मध्ये इराणचे जे पण युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला भारतात जे पण फळ फ्रूट आहे ते तिथं अडकले असल्यामुळे आपल्या भारतात देखील त्याचा परिणाम होऊ शकतो. पाहत राहा महाराष्ट्र प्राईम टीव्ही.